आज मी वैशाली शिरसाट. आज मी ब्राह्मणी अळू करणार. ब्राह्मणी अळू करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे गोव्यावरून अळू आणलं आहे. ते पाहुणे आले होते गोव्यावरून आणि आंबाडे पण गोव्याचेच आहे. तर ते स्पेशल मी आज काय करणार, आंबाडे घालणार. कोकम तर घालतात आणि शेंगदाणे भिजवलेले, नाहीतर ते टरफलं असलेले शेंगदाणे असे ताजे ताजे असतात ते फोडून भिजवून घालतात. आणि हा नारळ, मिरी, थोडे धणे असं घालून नारळ किसून घेतात आणि तो वाटून घेतात. आणि मिरच्या, जेव्हा अळू करायचं असेल तर हे अळू स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरून घ्यायचं आणि ह्या मिरच्या फोडणीला घालायच्या. तेलाने फोडणी द्यायची. जरा किंचित असं हे जिरं घालायचं आणि मोहरी घालायची. वाटत असताना या नारळमध्ये थोडं जिरं पण टाकायचं आणि हे फोडणी घालून जोपर्यंत ते बारीक होत नाही, म्हणजे स्मॅश करायचं नाही, तेलातच ते विरून जातं आणि नंतर हे वाटप घालायचं. थोडं गूळ घालायचं आणि चवीपुरतं मीठ. हे आम्ही सणासुदीला, गणपतीला पण करतो आहे. पण गणपतीच्या दिवशी वेळ मिळाला नाही, फुरसत मिळाली नाही, म्हणून मी ते आले होते गोव्यावरून पाहुणे, म्हणून हे आज मी ब्राह्मणी अळू करणार आहे. करत असताना पण रेसिपी दाखवणार. आणि थोडे हे आंबाडे आहे, त्याचं आपण सासव म्हणतो. असाच आणि एक नारळ फोडून सासव करायचं. हिंग, जिरं, हिरव्या मिरच्या फोडणीला, गोड बी घालून. हे पण दाखवलं नसेल तर ते पण दाखवणार. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस एक्सप्लानेशन.